नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रामराव गायकवाड यांची ETV माझा चॅनलशी मुलाखत. दिनांक 7 जून रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड. मी शिंदे गटात प्रवेश केला नाही. मी माझ्या कामासाठी मुंबई गेलो होतो. मी शिंदे गटात प्रवेश केला ही फक्त अफवा आहे. अफवावर विश्वास ठेवू नये. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी मुंबईला जात असतो. पण मी रामराव गायकवाड काँग्रेस पक्षाला केव्हा सोडणार नाही. मी समाजाला विश्वासात घेऊन सर्वांचे विचाराने जो निर्णय होईल त्या निर्णयासोबत राहील. समाजला वाऱ्यावर सोडणार नाही. मी रामराव गायकवाड काँग्रेस पक्ष सोबत आहो आणि राहील. माझ्यावर जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाची जबाबदारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षात ठाम राहील. माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड. स्वतः मुलाखत ETV माझाच्या प्रतिनिधी शेख इरफान यांना दिली आहे व त्यांनी आपले स्पष्टीकरण मांडले आहे. बातम्या, वृत्तपत्र यामध्ये 7 तारखेला साहेबराव कांबळे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्या बातमीमध्ये माझं नावसुद्धा आलेलं आहे. परंतु मी कुठल्याही प्रकारे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला नाही आणि मी नेहमी मुंबईला जात असतो. त्यानिमित्तानं एका कार्यकर्त्याचा मला फोन आला आणि त्या शिंदे गटामध्ये साहेबराव कांबळेचा प्रवेश आहे 7 तारखेला रविवारी, तुम्ही त्या ठिकाणी या असा मला फोन आला. मी कार्यकर्ते कोण कोण आले हे बघण्यासाठी आणि प्रवेश सोहळा कसा असतो हे बघण्यासाठी मी तिथे गेलो. मी दिसल्यामुळे त्यांनी माझं नाव यादीमध्ये टाकलं असावं मला असं वाटते आणि त्यातच वृत्तपत्राचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपलब्ध होते उमरखेडचे. त्यांनासुद्धा मी त्या सोहळ्यामध्ये उपस्थित दिसलो. पण मी स्टेजवर कुठेही गेलो नाही आणि कुठलीही शिवसेनेची दस्तीचा सिम्बॉलचा वापर तिथं मी केलेला नाही किंवा कोणत्या कॅमेऱ्यामध्ये मी सुद्धा नाही. त्यामुळं माझी इच्छाच नाही त्या शिवसेनेमध्ये जायची. म्हणून त्यांनी माझं नाव त्या गेले म्हणून प्रवेश केला म्हणून टाकलेलं आहे. हे निव्वळ चुकीची बातमी आहे. मी तसा प्रवेश घेतलेला नाही. ढाणकीमध्ये असे उलाढाल चालू आहे सध्या. रामरावजी गायकवाड शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या कार्यक्रमाला गेले. त्यावेळी त्यांनी जायची काय आवश्यकता होती मुंबईला त्याच दिवशी त्या 7 तारखेला प्रवेश प्रक्रियेसाठी? नाही, त्या दिवशी नाही. मी त्या दिवशी गेलेला नव्हतो. मी मुंबईमध्ये ऑलरेडी हजर होतो आणि मी नेहमीच मुंबईला जात असतो कामानिमित्त. आणि मुंबईत असताना मला फोन आला कार्यकर्त्याचा, त्या अक्षय धबडगे नावाच्या मुलाचा. त्यामुळं मी तिथं ते सोहळा पाहण्यासाठी आणि कोण कोण आपल्या परिसरातले लोक प्रवेश करणार आहेत हे पाहण्यासाठी तिथं पोहोचलो होतो. त्यामुळं मी तिथं हजर दिसल्यामुळं लोकांनी, पत्रकार उपस्थित होते, त्या पत्रकारांनी सुद्धा माझं नाव त्या वृत्तपत्राच्या याच्यामध्ये प्रकाशित केलेलं आहे. बातमीमध्ये सुद्धा प्रकाशित केलेलं आहे. चॅनलमध्ये सुद्धा त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे. उपमुख्यमंत्र्याला लिहून दिलेले यादीमध्ये सुद्धा माझं नाव आहे. परंतु माझं नाव असं प्रवेश करणार आहो म्हणून मी कोणालाही भेटलेला नाही आणि मी कोणालाही माझं नाव घ्या म्हणून सांगितलेलं नाही. म्हणजे तुम्ही कट्टर आता काँग्रेसच कार्यकर्ते आहात, तुम्ही सध्या शिंदे गटाचे नाही? मी प्युअर पहिलेपासूनच काँग्रेसचा आहो आणि पुढेही मी काँग्रेसचा राहणार आहो. काँग्रेस पक्षाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचा अनुसूचित जाती विभागाचा मी कार्य अध्यक्ष असल्यामुळं मी कुठेही पक्ष सोडून जाणार नाही. मी काँग्रेसमध्येच राहील. ठीक आहे, धन्यवाद.